कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक महागली आहे। इराण होर्मुझमध्ये टोल नव्हे तर पर्यावरण कर आकारणार आहे। जनावरांची तस्करी रोखण्यासाठी परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने मुलींच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। महाराष्ट्रात तंबाखू नियंत्रणाचे कायदे अधिक कडक होणार आहेत। IPL सामन्यांमधील सलाम मुंबईच्या घोषणेवरून वाद निर्माण झालाय। FWICE ने रणवीर सिंगवर बंदी घातलीये। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 26 मे वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे वाहतुकीबाबतची। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अलीकडे झालेल्या वाढीमुळे घरगुती बजेटवर ताण आलाय। एका नवीन सर्वेक्षणानुसार अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे की वाहतूक आणि सेवांचा खर्च वाढलाय। ते आता प्रवास कमी करण्याचा विचार करतायत। सर्वेक्षणात असं आढळून आलं की 10 पैकी 5 ग्राहकांनी सांगितलं की या महिन्यात इंधनाच्या दरात सलग 4 वेळा वाढ झाल्यानंतर वाहतूक, उत्पादनं आणि सेवांचा खर्च वाढलाय। 10 पैकी 7 जणांनी सांगितलं की वाढत्या इंधन खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी ते अनावश्यक प्रवास आणि सहली कमी करतील। या सर्वेक्षणाला भारतातील 308 जिल्ह्यांमधील घरगुती ग्राहकांकडून 41,000हून अधिक प्रतिसाद मिळाले। प्रतिसाद देणाऱ्यांपैकी 62% पुरुष आणि 38% महिला होत्या। अंदाजे 42% स्तर 1 जिल्ह्यांमधून, 31% स्तर 2 मधून आणि 27% स्तर 3, स्तर 4 आणि स्तर 5 जिल्ह्यांमधून होते। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीची। एका अंतरिम करारानुसार अमेरिकेने इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्यास बंदी घातली आहे। याचा अर्थ असा की करार झाल्यानंतर इराण टोल गोळा करू शकणार नाही। इराणने एक नवीन भूमिका घेतली आहे। इराणचं म्हणणं आहे की तेहरान होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारणार नाही, परंतु पर्यावरण आणि सुरक्षा सेवांच्या नावाखाली निश्चितपणे पैसे गोळा करेल। ही माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दिली। बघाई यांच्या मते टोल कराच्या माध्यमातून इराणची बदनामी केली जाते। ही संज्ञा पाश्चात्य माध्यमांनी तयार केली आहे। बघाई म्हणाले की करारानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली जाईल, परंतु जहाजांच्या संरक्षणासाठी आम्ही पुरवत असलेल्या सेवांचं शुल्क आम्ही निश्चितपणे आकारू। पर्यावरणाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। होर्मुझची सामुद्रधुनी ही पर्शियन आखाताचं प्रवेशद्वार आहे, जिथून जहाजं पर्शियन आखातातून ओमानच्या आखातात प्रवेश करतात। होर्मुझ जगाला 20% तेलाचा पुरवठा करते। सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार आणि इराक सारखे देश या मार्गाद्वारे आपलं तेल आणि वायू विकतात। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे परिवहन विभागाची। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरातील जनावरांची अवैध वाहतूक, अवैध कत्तलखाने आणि प्राण्यांवरील अमानुष क्रूरतेविरोधात कठोर भूमिका घेतली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक इशारा दिलाय की गो तस्करी आणि गो कत्तल कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही। त्यांच्याच विनंतीवरून तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायीला राज्याची माता हा दर्जा दिला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाला राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आलेत। सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके आणि परिवहन यंत्रणेला 25 मे ते 28 मे या कालावधीत अवैध पशुधन तस्करी विरोधात युद्धसदृश मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आलेत। सनातन धर्मासाठी पवित्र आणि पूजनीय असलेल्या गायींची हत्या करणाऱ्यांना किंवा त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल। पॉडकास्टची चौथी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाची।
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुलींच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. सॅनिटरी नॅपकिन्स आणि स्वतंत्र शौचालयांच्या अभावामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत असं न्यायालयाने म्हटलंय. या संदर्भात आपल्या निर्देशांचं काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेत. सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी 30 जानेवारीच्या निर्णयानंतर आली आहे, ज्यामध्ये प्रशासनाला विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स आणि शाळांमध्ये कार्यान्वित स्वतंत्र शौचालय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयानंतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रयत्न तीव्र झालेत. पॉडकास्टची 5वी बातमी आहे तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि प्रचार यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोटपा 2003 कायद्याची अंमलबजावणी आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील तालुकास्तरीय तंबाखू नियंत्रण समित्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिलं जाईल. प्रत्येक समितीला दरवर्षी 2,000 रुपयांचा निधी दिला जाईल, जेणेकरून देखरेख, जनजागृती आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करता येईल. तसंच आता त्यांच्या बैठका व्यसनमुक्ती समित्यांच्या बैठकांसोबतच घेतल्या जातील, जेणेकरून तंबाखू नियंत्रण मोहीम तळागाळाच्या स्तरावर प्रभावी करता येईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. मुंबईत क्रिकेट आणि राजकारण यांचं जुनं नातं आहे. IPLच्या चालू हंगामादरम्यान वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या लाखो प्रेक्षकांमध्ये एक नवीन वाद सुरू झाला, जेव्हा स्क्रीनवर सलाम मुंबई हे शब्द वारंवार दिसू लागले. भाजपच्या युवा शाखेने याला मुंबईच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी छेडछाड असल्याचं थेट म्हटलंय. या वादासंदर्भात मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी तात्काळ सक्रियता दाखवत क्रिकेट असोसिएशनकडे आपला तीव्र निषेध नोंदवलाय. सलाम मुंबई सारख्या घोषणा आपल्या पारंपरिक अस्मितेशी जुळत नाहीत. आपली संस्कृती खेळाच्या मैदानावरही प्रतिबिंबित झाली पाहिजे. त्यामुळे नमस्कार मुंबई किंवा नमस्ते मुंबई सारखे आदरपूर्ण शब्दप्रयोग तात्काळ प्रभावाने स्क्रीनवर वापरले पाहिजेत, असं ते म्हणालेत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगची. बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने या अभिनेत्याविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली असून त्याच्यासोबत असहकार्य करण्याची घोषणा केली आहे. फेडरेशनने स्पष्टपणे म्हटलंय की जोपर्यंत रणवीर स्वतः पुढे येऊन या विषयावर चर्चा करत नाही, तोपर्यंत फेडरेशनशी संबंधित कोणताही कामगार, तंत्रज्ञ किंवा सदस्य त्याच्यासोबत काम करणार नाही. FWICEच्या या निर्णयामुळे रणवीर सिंगवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात रणवीर सिंगच्या मॅनेजरने फेडरेशनला एक ईमेल पाठवलाय, परंतु FWICEने तो पूर्णपणे फेटाळून लावलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.